सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये अकोला येथील मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। त्यामुळे सदर हॉस्टेलची वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गजानन मेश्राम यांनी केली। मी व माझा परिवार संपूर्ण मुंबईमध्ये जे असताना माननीय राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमची भेट घेतली, आमच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि आमच्या म्हणण्यानुसार किंवा यामध्ये वॉर्डन सर्वतः दोषी आहे, त्यामुळे तिला निलंबित केलं आणि आर्थिक पैशाची सुद्धा घोषणा केली। त्यानंतर त्यांनी मुलाला कंत्राटी पद्धतीवर नोकरी लावून द्यायचं सुद्धा आश्वासन दिलं होतं। यामध्ये जी वॉर्डन आहे ते सर्व दोषी असल्यामुळे तिला फक्त निलंबित करून चालणार नाही, तर तिला सर्व स्तरावर निलंबित केलं पाहिजे। कारण की ती वॉर्डन दुसऱ्या सरकारी कॉलेजला तिथे ते प्राध्यापक असून तिचा सावित्रीदेवी फुले इथे तिला अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता, तर फक्त तिला प्रभारावरून मुक्त करण्यात आलं, निलंबित केलं। मात्र अद्यापही तिच्यावर कोणती कारवाई झाली नाही। मुंबई पोलिसांनी तिच्यावर अद्यापही गुन्हा दाखल केला नाही। 15 ते 20 दिवस झालेले आहेत। तर या प्राध्यापकाच्या मागे, या वॉर्डनच्या मागे असा कोण मोठा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे अद्यापही तिच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि तिला तात्पुरतं निलंबित करण्यात आलेलं असल्यामुळे अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही। माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही या प्रकरणामध्ये स्वतः नजर टाकून, स्वतः लक्ष देऊन आम्हाला या प्रकरणामध्ये न्याय देण्यात यावा।